ऊर्जा प्रकल्प लक्ष्य कराल तर होर्मुझ समुद्रधुनी पूर्णपणे बंद करून टाकू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा इशारा. हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी. 4-3 महेंद्र गायकवाडवर विजय. डबल महाराष्ट्र केसरी सदगीरनं उंचावली मानाची चांदीची गदा. हर्षवर्धनला सरकारी नोकरी द्या. डबल केसरी हर्षवर्धन सदगीरच्या वडिलांची मागणी. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची पडताळणीसाठी आता 10 दिवस शिल्लक. 31 मार्चपर्यंत अंतिम यादी निश्चित करणार. पडताळणीमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी होणार. ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबू महागला. आखाती देशातल्या युद्धाचा लिंबाला फटका. किरकोळ बाजारात लिंबू 15 रुपयांना. ग्राहकांकडून नाराजी व्यक्त. अंड्यांवर अंतिम मुदत छापण्याची मागणी. एक्सपायरी डेट अनिवार्य करण्याची मागणी. अंड कधीपर्यंत वापरायला योग्य ही माहिती मिळणार. सातारा जिल्हा परिषदेच्या गादीवरून मंत्रिमंडळामध्ये दुखडी. पोलीस भाजपच्या घरगड्यासारखे. शंभूराज देसाई यांचा आरोप. तर पोलिसांच्या कारवाईत अडथळे. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पलटवार. मेळघाटात भीषण पाणी टंचाई. मार्च महिन्यामध्येच पाणी टंचाईच्या झळा. मेथा गावात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यामधील 545 गावांवर पाणी टंचाईचं सावट. मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम. मराठवाड्यामध्ये बुधवारपर्यंत पावसाचा इशारा. लातूर धाराशिवला पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये आंबा बागायतदारांचं उद्या आंदोलन. पोलिसांकडून दडपशाही सुरू. कारवाई झाली तर आंदोलन सुरूच राहणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा. सांगलीच्या शिक्षण संस्था चालकाच्या खुनाचं गूढ उकललं. पार्किंगच्या वादातून अल्पवयीन मुलाकडून संजय परांजपेंची हत्या. अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. तरुणीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीला पळवलं. हिंगोलीच्या सेनगाव मधली घटना. आरोपीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.